तुम्ही वारंवार परत कॉन्ट्रोवर्सीमध्ये मधल्या काळामध्ये विधानभवनामध्ये कॉन्ट्रोवर्सी आली की तुमच्यासोबत कोणतरी तुम्ही एकतर तुम्ही त्या जितेंद्र आव्हाडांसोबत समोरासमोर गेलात, तुमचं तिथे भांडण झालं, काहीतरी तुमची वादावादी गाडीच्या दरवाजा उघडवणं झाली. नंतर तुमच्या एका कार्यकर्त्यामध्ये आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यामध्ये अक्षरशः हाणामारी झाली विधान भवन मंडळाच्या काळात. हे कितपत म्हणजे नाही, पण तुम्ही का नाही या विषयावरती बोलला? माझा प्रश्न विचारून घ्या. मी एक मुलाखत देत असताना तो काय ओरडत गेला तेव्हा तुम्ही चर्चा केली? तो विधान भवनाचा अपमान नव्हता. मी पण लोकांतून निवडून आलोय, का नाही चर्चा झाली इथं? कोण ओरडत गेलं? काय तुम्ही कोण? जितेंद्र आव्हाड काय ओरडत गेला? व्हिडिओ नाही तुमच्याकडे? हो, आम्ही चालवलो तो. नाही, आम्ही त्याचा का नाही विचार केला? त्याचा निषेध का नाही केला? बोलू शकतो. बातमी दाखवली तुम्ही, हो बातम्या तुम्ही सगळ्यांनी दाखवल्या, विचारला त्यांना प्रश्न. पण महाराष्ट्राची संस्कृती बिघडली, विधानसभेचा अपमान झाला, विधान भवनाचा अपमान झाला. अरे मी जनतेतनं आलेलं आमदार आहे, निवडून लोकांनी मला निवडून दिलंय.